नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल मार्केटने गोंधळ घातलाय. 1200 पॉईंट मार्केट डाऊन गेलंय. मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलंय. ज्याने कोणी संध्याकाळचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो आधी पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला लिंक लागेल, कंटिन्युएशन मिळू शकेल. 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी मी कोर्स ठेवलाय. ज्याला कोणाला चौकशी करायची आहे कोर्सची त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. पण कोर्स ऑफलाईन आहे हे लक्षात घ्या. काल हायर हाय हायर लो ही सिरीज जी आहे त्याला ब्रेक लागला, ती सिरीज तुटली. क्रॉस ओव्हर सुद्धा निगेटिव्ह झाला. RSI 61.3 झाला आणि PCR 1.16 वरनं 0.84 या लेवलला आला, म्हणजे पुट कॉल रेशो. व्हिक्स 13 पर्यंत काल गेला होता. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 6646 कोटीची, तर फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 9792 कोटी रुपयाची. अमेरिकन मार्केटमध्ये तेजी होती काही प्रमाणात. रेट कसे कमी होतील याचा रोड मॅप काही ठरलेला नाही असं पॉवेल साहेबांनी सांगितलं. महागाईचं लक्ष जे 2% ठेवलं आहे ते अजूनही खूप दूर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जसा डेटा मिळेल त्याप्रमाणे रेट कटचा रस्ता ठरवला जाईल. चीनचं मार्केट 7 ऑक्टोबरपर्यंत बंद राहील. चीन, साऊथ कोरिया, हाँगकाँग ही सगळी मार्केट्स बंद राहतील. क्रूड 71.77 या लेव्हलला गेला. मार्केटने 10 DMAची लेव्हल तोडली आहे. जर समजा 25,861 ते 25,931 ही लेव्हल पार केली तरच शॉर्ट कव्हरिंग येईल. त्याचप्रमाणे 53,110 ते 53,250 ही लेव्हल जर क्रॉस झाली तरच बँक निफ्टीमध्ये शॉर्ट कव्हरिंग येईल. सेबीने FNOच्या संबंधात नियम कडक करेल अशी अपेक्षा होती, पण FNOच्या संबंधात सेबीने कुठलीही ॲक्शन घेतली नाही. तसं काहीच घडलं नाही. उलट म्युच्युअल फंडांना काही सवलती दिल्या आहेत. त्यामुळे वाघाला असं जे मार्केट पडलं होतं तशी काही स्थिती नाही. फक्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE, MCX आणि IEX हे शेअर पडत होते. त्या शेअरमध्ये काहीशी सुधारणा होईल आज असं वाटतंय, कारण सेबीने काहीच जाहीर केलेलं नाही. गॅसची जी सिलिंग प्राइस आहे, म्हणजे डिफिकल्ट एरियाजमधून जर गॅस काढला तर त्याची जी प्राइस आहे ती 1 ऑक्टोबर ते 31 मार्च या कालावधीसाठी 10.16 MMBTU केली, म्हणजे मिलियन मेट्रिक ब्रिटिश थर्मल युनिट, म्हणजे MMBTU मिलियन मेट्रिक ब्रिटिश थर्मल युनिट एवढी त्याची प्राइस केली. आणि आधी एप्रिल ते सप्टेंबर
या कालावधीसाठी ही किंमत 9.87 MMBTU एवढी होती. म्हणजे डिफिकल्ट एरियाजमधून जर तुम्ही गॅस, डीप वॉटर म्हणतो आपण, त्याच्यातून जर गॅसचं उत्पादन करत असाल तर ही किंमत वाढवण्यात आली. पण CNG, PNG या बाबतीत कुठल्याही प्रकारचे बदल करण्यात आले नाहीत. म्हणून ONGC आणि रिलायन्स यांच्या बाबतीत तेजी दिसू शकते, पण बाकीचे जे गॅसच्या संबंधातले शेअर आहेत त्यांच्यामध्ये मंदी राहू शकते असं वाटतं. आज काहीशा बातम्या होत्या थोड्याशा. TCS 10 ऑक्टोबरला रिझल्ट आणि इंटरिम डिव्हिडंडवर विचार करेल. याची रेकॉर्ड डेट मात्र 18 ऑक्टोबर असेल. टाटा पॉवरनी राजस्थान सरकारबरोबर करार केलाय. पॉवर डिस्ट्रीब्युशन, पॉवर ट्रान्समिशन आणि रिन्युएबलसाठी 1.2 लाख कोटी टाटा पॉवर गुंतवणार आहे. 10 वर्षामध्ये 28,000 नोकऱ्या उपलब्ध होतील. NTPCने 25 गिगावॅट रिन्युएबल एनर्जीसाठी राजस्थान सरकारबरोबर करार केला आहे. HMA ॲग्रो, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लोनची क्रेडिट लिमिट 259 कोटीवरनं 449 कोटी एवढी केली आहे. ब्रेन बीज सोल्युशन बटरनट व्हेंचरमध्ये 8 कोटी रुपये ते गुंतवणार आहेत. BLS ई सर्व्हिसेस एडी फील्ड्स सोल्युशनचं अधिग्रहण 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार होतं, पण काही कंडिशन्स प्रेसिडेंटची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण झाली नाही. म्हणून आता हे अधिग्रहण 31 डिसेंबर 2024 पर्यंत होईल असं मॅनेजमेंटने सांगितलं. ज्योती लॅब जर 575ला टिकेल, 575च्या खाली जाणार नाही तर ज्योती लॅबमध्ये तेजी दिसेल. व्हर्लपूलमध्येही तेजी दिसण्याची शक्यता आहे, पण 2340च्या वर क्लोज व्हायला हवा तर ही तेजी दिसू शकते. कोणते शेअर तेजीत राहतील, कोणते मंदीत राहतील. काल मार्केट पडलं तरी सुद्धा ब्रॉड लेव्हलवर बघता तेजीचं मार्केट आहे, म्हणून तेजीचेच शेअर दिले आहेत. तेजीच्या शेअरमध्ये थांबता येतं. आपण जर मंदी करायला गेलो तर गोंधळ होऊ शकतो, स्टॉप लॉस हिट होतील, म्हणून तेजीचे शेअर अधिक दिले. 5paisa.com, चंबळ फर्टिलायझर, एंजल वन, दीपक नायट्रेट, एक्साइड, NHPC, बँक ऑफ महाराष्ट्र त्यांनी QIP लॉन्च केलाय म्हणून, पिरामल फार्मा, युनिकेम लॅब, ब्लू डार्ट ते 1 जानेवारीपासून किमती वाढवणार आहेत. इरिडा, PB फिनटेक, NMDC, मेट्रोपॉलिस, ज्योती लॅब, सुदर्शन ते 1/10 स्प्लिट करणार आहेत म्हणून, इप्का लॅब यांनी युनिकेमला जेनरिक व्यवसाय 84 कोटीला विकणार आहेत म्हणून, RR काबिल, टाटा केमिकल, रॅमको, टाटा पॉवर, वंडरेला,
WONDERLA, गोदरेज प्रॉपर्टी, सेनको गोल्ड हे सुद्धा स्प्लिटवर विचार करणारे. कल्पतरू प्रोजेक्ट यांना 1241 कोटीची ऑर्डर मिळाली. क्लीन सायन्स, नॉर्दर्न आर्क कॅपिटल यांचा रिझल्ट लागलाय. 37% प्रॉफिट वाढलाय. बर्जर पेंट जर 625 क्रॉस केला तर फ्लॅट पॅटर्न होईल. NTPC, टाटा पॉवर, कल्पतरू पॉवर, ज्युबिलंट इनग्रेव्हिया, आसाही इंडिया ग्लास, थॉमस कुक, कोफोर्ज, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स आणि मगाशी रामको सांगितलं होतं ते रामको सिमेंट. पण मंदीमध्ये व्होल्टास, अरविंदो फार्मा, सायंट, अंबुजा सिमेंट, लार्सन टुब्रो, अशोक लेलँड आणि RBL बँक हे मंदीमध्ये राहतील. मी तुम्हाला पॅटर्न शिकवते. वेळोवेळी ते पॅटर्न दिसतात का हे बघा. आता काल सुरुवातीपासून जे मार्केट पडत गेलं ते शेवटपर्यंत पडत होतं. फारसं सुधारलंच नाही. मग अशा वेळेला तुम्हाला पटकन लक्षात यायला पाहिजे की मॅडमनी जो मारूबोजू पॅटर्न शिकवलाय तो कालची कॅन्डल मारूबोजू पॅटर्नची होती का हे जर तुम्ही पाहिलं तर अनुभवावरनं हे पॅटर्न लवकर लक्षात राहतात. नाहीतर कॅन्डलस्टिक पॅटर्न पुष्कळ आहेत, ते जर लक्षात राहिले नाहीत आणि त्या पॅटर्नचा एक मनावर ठसा उमटावा लागतो म्हणजे आपल्याला पुढे त्या पॅटर्ननुसार ट्रेड घेणं सोपं जातं. तर मार्केट आपण बघत असतो. मार्केट बघितल्यानंतर काय झालंय हे लक्षात येतं. तर आज मला वाटतंय की अमुक एक पॅटर्न व्हायला पाहिजे, तर तसा झालाय का असा पॅटर्नचा तुम्ही अभ्यास करू शकता. 19-20 ऑक्टोबरला कोर्स आहे. त्या कोर्सची चौकशी तुम्हाला करायची असली तर माझ्या मोबाईलवरनं तुम्हाला करता येईल. बघूया आज मार्केट काय राग रंग दाखवता येते. नमस्ते.